आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये म्हणजे बाहेरचे जे परप्रांतीय लोक जे आहेत, तर या लोकांना जे आहे शहरामध्ये कसं अतिक्रमण केलेलं आहे तुम्हाला हे माझ्या पाठीमागं दिसतंय का? आता हे बघा, फुटपाथ म्हणजे हा पायी चालायचा रोड आहे कुठला. आता हे समोर बघा, हे महानगरपालिकेचं बस स्टॉप आहे. आता हे बस स्टॉप आहे, या बस स्टॉपपासून आपण समोर चालत चालत येऊया. हे बघा, आता इथून आता इथं हे बस स्टॉप आहे. म्हणजे फुटपाथ म्हणजे फुटपाथचा रोडच नाही आहे, पायी चालायचं कुठून? बघा, हे जे रोड आहे समोर तुम्हाला दिसतंय का? हे बघा, पूर्ण जे आहे ते पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे की सकाळच्या काही आपल्या महिला असतील, माता भगिनी असतील, ज्या 5-5 रुपयाच्या मेथीची भाजी, कोथिंबीर, भाजीपाला जे लोक विकतात, तर त्या लोकांचा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्रास होतो म्हणून तुम्ही त्यांचा बाजार उठवता. आणखी आता मग पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे असे परप्रांतीय लोक जे आहेत अशी हे मोठे मोठे स्टॉल लावून हे असे पूर्ण अतिक्रमण करून बसले. मग आता तुम्हाला त्रास होत नाही का? आता महानगरपालिका झोपलेली आहे का? म्हणजे आता पायी पायी चालायचं कुठं? आता मी सध्याला उभा आहे हा क्रांती चौक, म्हणजे समोर महाराजांचा भव्य दिव्य मराठवाड्यामधला सगळ्यात मोठा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता मी त्याच रोडानं उभा आहे. आता मी पायी चालू तर चालू कुठून? आता इथनं पायी चालायचं म्हटलं तर इथून थोडंसं पुढे गेलं तर तुम्ही बघू शकता, ते समोर बिकानेर आहे, त्याच्यासमोर बघा कशा गाड्या लागलेल्या आहेत, आणखी काही वाहतुकीचा कसा माल पडलेला आहे. आता हे तुम्हाला अतिक्रमण दिसणार नाही का? तुम्हाला फक्त गरिबांचाच बाजार उठवायचा आहे का? महानगरपालिका जी आहे ही फक्त झोपलेली आहे, आणखी ही फक्त गरिबावरतीच अत्याचार करते, श्रीमंताकडनं. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जसं भाजीपाल्यावाल्यांना तुम्ही सकाळी सकाळी त्रास देता ना, ते फक्त 2 तासासाठी बसतात, भाजीपाला विकतात, आणखी दिवसभर घरी असतात. पण माझ्या पाठीमागं बघा, हा फुटपाथ आहे, हा पायी चालायचा रोड आहे. कुठला आहे? पायी चालायचा रोड आहे. आता पायी चालायचा रोड कुठला, नाही तर तुम्ही मला सांगा कुठला आहे म्हणून. बघा, हा मेन रोड आहे. हा मेन रोड झाल्याच्यानंतर आता इकडचा वॉकिंग रोड म्हणता येईल का? हा ट्रेकिंग रोड आहे का? आता तुम्ही बघा, आता मी पायी हा माल दिसतोय तुम्हाला? आता पायी चालायचं तर पायी चालायचं कुठून? हे बघा, हा पूर्ण माल बघा, ह्या गाड्या ज्या आहेत ह्या मोठ्या तुम्हाला 4 व्हीलर दिसत आहेत का? बघा कशा लागलेल्या आहेत. हा इकडनं हा रोड आहे बघा. तिकडनं जो रोड आहे, इकडनं हा रोड चालता चालता हा रोड बघू शकता तुम्ही. आता तुम्ही मला खरं खरं सांगा, म्हणजे मी पायी चालू तर पायी चालू कुठून?